मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज आहे रक्षाबंधन, सोमवार आहे, सुट्टी नाही आहे आपल्या ऑफिसला, पण सुट्टी काढली आहे मी. तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की ताई आपली मुंबईला शिफ्ट झाली, तिने राखी पाठवली आणि एक दुसरी बहीण आहे आपली छोटी, ती निघोजला आहे. तर आज आपल्याला निघोजला जायचं आहे. निघोजचं सौंदर्य, तिथलं कुंड दाखवतो आज परत एकदा. चला वॉकिंग करून येऊ आणि तयार होऊ. चला मित्रांनो, चाललोय मी आता निघोजला. येतोच 4-5 वाजेपर्यंत. आता वाजले 10. मित्रांनो, आज पण एवढं गरम होतंय ना, आज पण असं वाटतंय कालच्या सारखा पाऊस येईल, एकदम जोरदार. हे बघा मित्रांनो, या नदीचं पाणी आहे, तर इकडून इकडं पश्चिमेच्या दिशेला वाहत चालले, तुम्ही बघू शकता. आणि जे समोर दिसत आहेत ते रांजण खळगे, ते पाण्यामुळे तयार झालेले खळगे आहेत. ते की पाणी आतमध्ये जाऊन जाऊन तर ते असे खळगे तयार झालेले आहेत. ते बघा, एवढं काय दाखवता येणार नाही डिटेल. ड्रोन घेतलं ना आपण यूट्यूबचं पेमेंट आल्यावर, तेव्हा दाखवू. तेव्हा सगळ्यात आधी इथंच येऊ. तिथं मी कार उभी केली आहे आणि बघतोय जरा नजारा. चला आता जाऊयात, घर जवळच आहे त्यांचं. फोटो काढू आपण जरा 2-3. दाखव ना कोणता कापूस आहे तुमचा. बाजरी दाखव, नंतर घे मोबाईल. चल, हे बघा श्राव आला इथं, काय दाखवत नाही काय नाही. अरे तुला गिफ्ट आणलेलं दाखवतो मग. चला मित्रांनो, आपण आलोय आता इथं शेतात. कांदे घेऊन जायचे आपल्याला. ही मूग कोणाची? मुगीच्या शेंगा खाऊ शकतो. चांगल्या शेंगा आल्यात मुगीला. हे बघा मित्रांनो, याच्यात अशी मूग असते. ही शेंगा वाळल्या ना, मग अख्खा मूग तयार होतो असा हिरवा. हे बघा, खाऊ शकतो. कापूस तिकडे आहे का? चला. हे बघा, हा हे कापूस कधी येणार याला आहे ना, मग हे मोठं होणार आणि वाळणार ना. कुयरी, मग ते वाळल्यावर तोडायचं. फुलं पण आहेत ना, फुलं जाऊन ते हे होत असेल मला वाटतं. फुल नाही आला अजून त्याच्यात. कापूस चांगला आहे. कापूस एवढा आहे माझ्या हाईटच्या लेवलचा. ते झालं ना, माझ्या हाईटचं आहे. मस्त कापूस आहे मित्रांनो. बघा, फोटो काढू आपण इथं, फोटो शूट करू. इकडे बाजरी. किती पाणी आहे. दगड कशाला टाकताय तुम्ही? पोहायला येतं का रे तुम्ही इथं? याच्यातच पोहत होता का तुम्ही? म्हणजे हा का? लागलं त्याच्या डोक्यात.
कुठे सोयाबीनच्या शेंगा? वाव, बघा आता सोयाबीनच्या शेंगा मशीननी तुटत असेल ना? असं आहे का? डायरेक्ट मशीन नाही लावते ना? आता मग काढावं लागेल. पण ते मला वाटलं डायरेक्ट गावात कशी मशीन असते तसं. आणि सोलार पण केलंय का तुम्ही? काय टाकलं रे? हॅलो, आम्ही घरी चाललोय. कांदे बघायला गेलतो. घेऊन आलो, बघायला नाही गेलो. घेऊन आलो, कापूस टाकलाय. कापूस दाखवला. दाखव ना तुमच्या इकडचं काय काय बाबा. हे ऊस कोणाचा आहे? वाघाचा आहे का? वाघ असतो ना त्याच्या. झालं अशा पद्धतीने रक्षाबंधन मित्रांनो. सौम्याने ओवाळले कारण त्यांना सुतक पडले. मित्रांनो, कालच्या सारखा पाऊस इथं कोरेगाव भीमामध्ये पडतोय असं वाटतंय. पुढचं काहीच दिसत नाहीये. कॅमेऱ्यात तरी ठीक दिसतंय पण मला समोरचं दिसत नाहीये. मी आपले पार्किंग इंडिकेटर लावून चाललोय. एकदम नाक खोळा पाऊस पडतो इथे. काल पुण्यात पडला आणि आज इथं मला वाटतं इकडे आलाय. मित्रांनो, मी पोचलोय आता. इथं जेवायला बसतोय आम्ही. दादा आले आणि प्रियांकाचा भाऊ आला होता. त्यांनी बघा काय काय आणले. प्रियांकासाठी डिंकाचे लाडू, चितळीची बाकरवडी. आता तिला सगळं एवढं काही खायचं नाही त्यामुळे. आणि प्रियांकाच्या भावाने एक शर्ट पण आणला होता, माझ्यासाठी आणलाय तो. त्याचा फोटो बघा. चला आता जेवण करतो. जेवणात काय काय बनवले आहे? सगळी भाजी, पनीर, मटर, आलू मटरची भाजी आणि भाकरी आणि खीर प्रियांकाने बनवले. चला जेवण करू मस्त.